नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मयत संतोष देशमुख व मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात उसळला सर्वधर्मीय सर्वपक्षीय भव्य जनाक्रोश मोर्चा. मोर्चात आरोपींना तात्काळ फाशी देण्याची केली मागणी. या भव्य जनाक्रोश मोर्चात मृतांच्या नातेवाईकांचा सुद्धा होता समावेश. ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रतिनिधी सुनील वैद्य यांच्याकडून. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख व परभणी येथील मयत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्याला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. बीड व परभणीच्या हत्येकांडाच्या निषेधार्थ हा भव्य जन आक्रोश मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथून काढण्यात आला होता. दिनांक 19 जानेवारी रोजी या भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ना पक्ष ना जात पात, फक्त अन्यायावर आघात. न्याय पाहिजे. ज्या पद्धतीने आरोपीने निर्घृणपणे संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली त्या आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या जन आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय सर्व नेते सर्वधर्मीय हजारोच्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होत्या. शेवटी विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाला उपस्थित असलेले पदाधिकारी यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण पाहूया. की ज्या प्रकारे क्रूर हत्या संतोष देशमुखाची करण्यात आली आणि त्याच्यानंतर पोलिसांचा जे रोल होता, त्याच्या अगोदर पोलिसांचा जे रोल होता, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आज फक्त आपण टार्गेट करत आहे एक वाल्मिक कराडला. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक असे वाल्मिक कराड आहे जे सरकारने तयार केलेले आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याकडे सरकारचं संरक्षण आहे, सरकार आपल्याला पैसा देते. मग इतकं मोठे झालेले आहे की त्यांना पोलिसांची पर्वा नाही आहे, त्यांना कोणाची कायदे कानूनची पर्वा नाही आहे. आम्ही आहे तर आम्ही काहीही करू शकतो आणि ते बिचारे आपले संतोष देशमुखला ज्या प्रकारे त्यांनी मारलेलं आहे, मला असं वाटतं की हैवान ही शैतान ही लाजवेल की अशा प्रकारची ज्या प्रकारे क्रूर हत्या त्याची करण्यात आली होती. आता आमची अपेक्षा हेच आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा संतोष देशमुखसारखा प्रकरण होऊ नये यासाठी सर्व लोक एकत्र आलेले आहेत. कुटुंबियाकडून प्रमुख मागणी आहे जे याच्यामध्ये आरोपी आहेत, जे अमानुषपणे हत्या झालेली आहे त्याला आम्हाला न्याय पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि आम्ही तो घेणारच आहोत. आणि ते समाजसुद्धा जो आहे, कुटुंबीय आहे, गाव आहे, न्याय घेतल्याशिवाय थांबणार. तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो